तर बघा आज आपण मस्त असं काहीतरी काम करत असतोय बघा. तर कधी डाळिंब सोलायचे, कधी भाजी साफ करायची आणि कधी असं काही ना काही असं काम करायचं बघा. तर डाळिंब बघा कसं आहे. तर आपण हे सगळं डाळिंब असं साफ करून घेऊया, एक एक काढून घेऊया बघा. तर बघू शकता असे तर मी बघा एका हातात मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने असं आपण सगळं डाळिंब आता काढून घेऊया. तर हे बघा असं तर बघा असं मस्त आपण डाळिंब सोलून घेतलेली आहे. तर बघा छान असं मस्त सुनबाई स्वयंपाक करूच तर आपण बसल्या बसल्या सगळं काम असं करून देतं. भाजी साफ करून तर बघा मेथीची भाजी आहे ती पण आपल्याला साफ करायची नाही. तर डाळिंब मी सगळं साफ करून दिलेले आहे बरं का तिला. तर बघा इथं आहे भाजी, मेथीची भाजी अशी मस्त मी आणलेली आहे. तर हे बघा जाई गुरुपौर्णिमा. तर मस्त बघा सकाळ सकाळ मस्त भाजी हिरवीगार होती. तर बोललं चला आता घेऊ आणि बघा असं अजिबात घ्यायचं नाही बरं का भाजी साफ करताना. असं असताना हे अजिबात थोडंसुद्धा सफेद घ्यायचं नाही. असं बघा सगळं असं काढून घ्यायचं हे. तर बघा असं सगळं असताना हे अजिबात पण बिलकुल घ्यायचं नाही. कारण तर मी काय करते भाजी साफ करताना असं सर्व पानं आहे ना सफेद हे बिलकुल पण मी घेत नाही बघा. असे सफेद सफेद पानं असतात ना अशा पण बिलकुल पण घेत नाही. फक्त अशी चांगली चांगली घ्यायची भाजी, बाकी टाकून हे करून द्यायची बघा. तर आज आपण मस्त अशा व्हिडिओ बनवणार आहे. सगळ्या भाजी वगैरे साफ काय काय आपण करून देतो सुनबाईला, त्याच्यासाठी पण व्हिडिओ आज खास आहे बरं का. तर हे बघा बघू शकता अशी मस्त भाजी आहे ना. असे हे करायचं, हे बिलकुल पण अशी भाजी घ्यायचीच नाही. हे बघा असे सफेद सफेद पानं सगळे असे तोडून टाकून द्यायचे. तर चला आता आपण भाजी साफ करून घेऊया. कारण माझ्या हातात स्टँड नसल्यामुळे मी मोबाईल आहे. तर नंतर आपण दाखवूया भाजी कशी साफ करायची. असे फक्त काड्या घ्यायच्या कवळ्या कवळ्या. तर हे अशा हे बघा मस्त अशा काड्या घ्यायच्या कवळ्या कवळ्या. आणि तर बघा मी थैली आहे आणि थैलीमध्ये अशी मस्त आपण भाजी ठेवूयात. तर चला बघू आपण. तर बघा मी अशी भाजी इथं साफ करून घेतलेली आहे छान मस्त अशी. आणि बघा आपण अशी छान कवळी कवळी भाजी साफ करून घेतली. आणि तर पिशवीमध्ये अशी प्लास्टिकची पिशवी असते ना त्याच्यामध्ये बांधून ठेवायची. मस्त अशी फ्रीजमध्ये बांधून ठेवायची बघा भाजी. खूप छान असते आणि एकदम हिरवीगार आहे बघा, खराबसुद्धा होत नाही. तर हे बघा असं आपण काम करत असतो रोजच काही ना काही सुनबाई काम करूपर्यंत स्वयंपाक वगैरे. आणि इथं बघा आता सगळा पसारा आहे बरं का बाजूला, कारण मी भाज्या बिज्या सगळं साफ केलं ना त्यामुळे. तर बघा एकदम असे काळ्या पानाचे आळूचे पान आहे बघा, काळ्या दांड्याचे निवळे. तर भाजी मस्त हे दांड्याची भाजी पण खूपच छान होते बरं का. असे खाणारे खातात, आपण नाही बघा कधी खात पण खातात बरं का. हे बघा आळूचे पानं पण किती असे मस्त हिरवेगार आहे. तर हे बघा किती असे एकदम मस्त छोटे छोटे आहे. आपण आता हे पण आपण साफ मस्त करून हे कापून वगैरे पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे. छोटे छोटे पानं आहे त्याच्या वड्या पण खूप छान लागतात आणि किती असं मस्त हिरवेगार पानं तर आहेच. हे बघा किती छान आता भाजी. चला आपण लसूण पण साफ करून घेऊया आता. तर बघा ह्या अशा कवळ्या कवळ्या काड्या असतात ना, तर आमची सासून आम्हाला ना डिलिव्हरी झाली ना तर अशा काड्यांची भाजी मस्त भाजी होती बरं का. ह्या कवळ्या कवळ्या काड्यांची असं मिक्सरमध्ये वाटायच्या ह्या काड्या मस्त मिरची वगैरे टाकून लसूण. तर एवढे मस्त असे कवळ्या काड्यांची भाजी आहे ना डिलिव्हरीसाठी छान असं बायांसाठी तर खूपच भारी आहे. कारण लहान बाळांसाठी खूप छान आहे अशी भाजीचं. हे कवळ्या काड्यांची भाजी खाल्ली ना, भाजी आणि बाजरीची भाकर एकदम मस्त असं मुलांसाठी छान आहे. लहान बाळांना दूध पण भरपूर येतं बरं का. आणि याच्या काड्या खायच्या ना भाजी याच्या मस्त असं मिक्सरमध्ये वाटायच्या ह्या कवळ्या कवळ्या काड्या आणि मिरच्या टाकून अशी मस्त भाजी होते ना याची. बाजरीची भाकर चुरून खायची. एवढे तर मस्त असं
लागते पण हे टेस्ट ना, तर आमची सासू मला करून द्यायची पहिली. हे बघा. तर चला आपण अळूच्या पानं पण साफ करून घेऊया. अशा मस्त मिरच्या पण साफ करून ठेवलेल्या आहेत बघा. एवढ्या मिरच्या कशा साफ करून ठेवलेल्या आहेत. आणि मिरच्याच्या नंतर हे बघा असे मस्त आपण एवढा लसूण साफ करून घेतलेला आहे. माझे हात नखं दुखायला लागले लसूण साफ करून. तर हे बघा मी अशा मस्त लसूण पण साफ करून घेतलेला आहे. तर आणि इथं आहे बघा